नमो बुद्धाय जय भीम. मी कैलाश बंधू जाधव आपलं रूपनंदा थॉट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तसेच आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय की आपण सर्वजण मला भरभरून आपल्या सर्व व्हिडिओजना प्रतिसाद देत आहात आणि मला नवनवीन विषय बोलण्यासाठी आपण सूचना करत आहात, मला विचारत आहात. त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण सूचित केल्याप्रमाणे आजचा आपला विषय आहे बाप, अर्थात वडील. तुमचे, माझे, आपले वडील. वडिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अनेक लेखक, कवी, साहित्यिक यांच्या लेखणीतून सुटलेला, कदाचित ज्याच्यावर फार कमी लिखाण झालेला तो म्हणजे बाप. आईवर भरभरून लिहिलं गेलं. आई आपल्याला जगात सर्वश्रेष्ठ आहे, परंतु कुटुंबाचा प्रमुख असणारा, संपूर्ण कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी घेऊन सकाळपासून रात्र होईपर्यंत, किंबहुना रात्री पण जागरण करून आपलं कुटुंबाचं उदरनिर्वाह भागवण्यासाठी दिवस रात्र कष्ट सहन करणारा तो म्हणजे तुमचा, माझा, आपला बाप. आणि ह्या वडिलांच्या बाबतीत सर्व क्षेत्रामध्ये, नाट्य, कला, साहित्य, सगळीकडे फार कमी लिखाण झालं असं माझं मत आहे. जबकि आपली आई, जी ज्याच्यावर बऱ्याच मम्मीज आपल्या ज्यांच्यावर अवलंबून असतात, ज्यांच्या पगारावर अवलंबून असतात, तो म्हणजे आपला बाप, की जो कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी वाटेल ते करायची तयारी ठेवतो, वाटेल तेवढी मेहनत घेतो, वाटेल तेवढे कष्ट करण्याची आणि कष्ट उपासण्याची मनाशी उराशी जिद्द बाळगतो, तो आपला बाप. वडील हे सकाळी लवकर जातात. बाप हा आपला सकाळी लवकर निघतो त्याच्या नोकरीसाठी, त्याच्या व्यवसायासाठी. रात्री उशिरा, कधी कधी तर त्याही दिवशी त्याला यायला जमत नसतं. असे वर्षाचे 12ही महिने फक्त डोक्यामध्ये परिवाराचं हित आणि परिवाराला मी सुख कसा देऊ शकतो हा एक विचार घेऊन दिवस रात्र जगणारा तो असतो तुमचा आणि माझा बाप. त्याला फक्त एकच चिंता असते, माझ्या असणाऱ्या मुलांची, माझ्या असणाऱ्या परिवाराची मी कशा प्रकारे जास्तीत जास्त त्यांना चांगलं सुखाचं, समाधानाचं आयुष्य देऊ शकतो. परंतु त्याचे जे प्रयत्न तो करत असतो त्यामध्ये बऱ्यापैकी त्याच्या प्रयत्नांच्या 80 ते 90% ते 70% तो पोहोचत असतो. कारण त्याच्या प्रयत्नांना फारसं यश त्याला मिळतच नसतं आणि त्याला तो यश मिळत नाही म्हणून स्वतःला दोष देऊन की मी माझ्या परिवाराच्या बाबतीत कुठेतरी कमी पडतो म्हणून असा विचार करतो, तो असतो आपला बाप. असं म्हणतात की ज्या घरामध्ये बाप असतो त्या घराकडे बघण्याची, वाईट नजरेने बघण्याची कोणाची हिंमत नसते. वडील आपल्या घराचा किती अविभाज्य घटक आहे. मी एका ह्या उदाहरणावरून सांगेन की जर वडील आजारी असतील, पार अंथरुणाला खिळलेले असतील, तरी सुद्धा त्या घराकडे वाईट नजरेने कोणाची बघण्याची हिंमत नसते. कारण त्या घरामध्ये जिवंत बाप आहे. आणि म्हणून बापाचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मी मस्करीत असं नेहमी सांगतो की आपण एखादी आईच्या वडिलांची आपल्या स्त्री असेल तर आपण सहज सांगतो ही माझ्या आईसारखी आहे. परंतु बाप हा एकच असतो. बाप हा एकच असतो आणि बाप माणूस बनण्यासाठी त्याला फार कष्ट सहन करावे लागतात. तो जेव्हा सकाळी घरून जातो
त्यावेळेस त्याची मुलं झोपलेले असतात. तो संध्याकाळी जेव्हा उशिरा येतो, रात्र होते त्याला, तेव्हाही ती मुलं झोपलेली असतात. त्यामुळे मुलांच्यासाठी तो जे कष्ट उपसत असतो, त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये त्या मुलांची आणि त्याची जी भेट व्हायला पाहिजे, ती पाहिजे तेवढी होत नसते. मुलं सुद्धा आमचे पप्पा कधी घरी येतील म्हणून मुलं पण त्यांची वाट बघत असतात. परंतु त्यांच्याचसाठी, त्या मुलांच्याच भवितव्यासाठी तो जेव्हा झटत असतो, बाहेर काम करत असतो, प्रचंड इच्छाशक्ती मनात असताना सुद्धा घरी जाण्याची, पण त्याच्यापुढे तो हताश होतो आणि तो मेहनत करतो त्या परिवारासाठी, मुलांच्या संगोपनासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, पूर्ण परिवार कुटुंब चालवण्यासाठी, आपले आई वडिलांना पोसण्यासाठी, भावंडांना, लहान भावंडांना सांभाळण्यासाठी, पत्नीचं उत्तरदायित्व स्वीकारल्यामुळे तिची जबाबदारी पेलण्यासाठी, मुलांचे असणारे हौस मौस मौज मजा पूर्ण करण्यासाठी जो घराच्या बाहेर राहून घरामधील संपूर्ण गरजा भागवण्याचा जो प्रयत्न करतो, तो असतो बाप. बाजारामध्ये जेव्हा आपली आई आपल्याला कडेवर घेऊन फिरते, संपूर्ण बाजार हाट करते, ती जिथे तिच्या कडेवर घेते आणि आपल्याला तो पूर्ण बाजार हाट ती करते. आणि त्या बाजारामध्ये जेव्हा आपण आईच्या कुशीमध्ये असतो, आईच्या कडेवर असतो, तर तिथून आपण तो जग विश्व आपण आईच्या कडेवरून बघत असतो. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आपला बाप आपल्याला उचलून घेतो ना, तेव्हा तो आपल्याला कडेवर घेत नाही, तो आपल्याला आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतो. खांद्यावर घेतो आणि आपल्याला तो संपूर्ण दुनिया दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण वडील, बाप हा एकमात्र अशी व्यक्ती आहे, त्याला नेहमी वाटतं माझ्या मुलानं, माझ्या मुलीनं माझ्यापेक्षाही जास्त आणि पुढचं बघावं. त्याच्या स्वतःपेक्षाही जास्त आणि पुढचं बघावं म्हणून विचार करणारा तो असतो बाप. नारळासारखा वरून कडक दिसणारा, नारळासारखा वरून कठीण दिसणारा, पण आतून गोड खोबऱ्यासारखा असतो, तो बाप असतो. पाण्याचा गोडवा, नारळातील पाण्याचा गोडवा ज्याच्या अंतर्मनात असतो, तो आपला बाप असतो. तो नेहमी मुलांच्या बाबतीत कठीण निर्णय घेतो, कठोर निर्णय घेतो. मुलांच्या बाबतीत कधी तो कमजोर पडत नाही. मुलांना तो कधी दाखवत नाही मी कुठेतरी आज हारलोय, मी स्वतः आज थोडासा थकलोय. मुलांना तितकी जिद्द, स्फूर्ती, उत्साह देण्याचा जो काम करतो, तो आपला बाप असतो. या संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ ज्यांना आपण बापांचाही बाप आपल्या म्हणतो, ते म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी आपले वडील बनून, आपल्याला त्यांनी पाहिले नसताना आपले बाप बनून, आपला वडील बनून, ज्याने आपल्याला सर्व हक्क अधिकार असे फुकट देऊन टाकले, ते बाबासाहेब आंबेडकरांसारखा बाप मिळणं हे देखील आपल्या समाजाचं, एकंदरीत भारतीय समाजाचं हे फार मोठं असणारं, त्याला आपण भाग्य मानत नाहीत, परंतु हे फार मोठं भाग्य आहे. त्याला मला शब्द नाहीत. मग वडील असावे कुणासारखे? तर वडील असावे सिद्धार्थ गौतमच्या वडिलांसारखे, राजा शुद्धोधनासारखे. असित मुनींची वाणी झाली की आपला मुलगा हा वैराग्य घेईल. त्या दिवसापासून त्यानं आपल्या मुलाला बाहेरचं विश्वच दाखवलं नाही. 3 ऋतूंचे 3 भव्य दिव्य महल बनवले, सर्व सुख सोयी त्याच्या पायाशी आणून ठेवल्या सिद्धार्थ गौतमाच्या. एक बाप मुलासाठी काय करू शकतो, मी हे उदाहरण देतोय की माझा मुलगा संन्यासी नाही व्हावा, तो संसारात रमावा, म्हणून दिवस रात्र मुलाच्या भविष्याच्या चिंतेने चिंताग्रस्त असणारे वडील म्हणजे शुद्धोधन राजा.
या स्वराज्याची निर्मिती करीत असताना माझ्या स्वराज्यामध्ये सर्वात रयतेला समान न्याय अधिकार हक्क मिळावे म्हणून अत्यंत विश्वासानं आपल्या राज्याचं संविधान लिहिण्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांवरती प्रचंड विश्वास दाखवणारा बाप असतो छत्रपती शिवाजी महाराज. वडील असावे रामजी बाबांसारखे. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी, भीमरावाच्या अर्थात बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी वेळ प्रसंगी लोकांकडनं उसनवारी करणं, आपल्या मुलींचे दागदागिने गहाण ठेवणं, सावकाराकडनं पैसे उसने घेणं, पैसे कर्जावर घेणं आणि आपल्या मुलाला शिकवणं, मुलाच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून आपली पेन्शन सुद्धा संपूर्ण आपल्या मुलाच्या शिक्षणावरती ओतून देणारा बाप असावा तर रामजी बाबांसारखा. वडील असावे, बाप असावे तर तात्यासाहेब आहेत अर्थात महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखा. एका विधवा स्त्रीवर अन्याय अत्याचार झाल्याच्या नंतर त्याच्यातून जन्माला आलेल्या मुलाला दत्तक घेऊन त्याला फक्त दत्तकच न घेता त्याला डॉक्टर करून त्याचं नाव यशवंत ठेवून त्याला लोकांच्या सेवेसाठी अर्पण करणारा बाप म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले. बाप कुणासारखा असावा तर महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखा असावा. म्हणून मित्रांनो, वडिलांची जी जागा आहे ती अत्यंत उच्च कोटीची आहे. आई वडिलांना आपण कधी दुखावलं नाही पाहिजे. मुलं म्हणतात वडिलांना, पप्पा तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही आमच्यासाठी काय करता, तुमचं कर्तव्य होतं, ते जे तुम्ही केलं ते तुमचं कर्तव्य होतं. मी नेहमी माझ्या प्रवचनांमध्ये एक उदाहरण देत असतो. तुम्हाला जन्माला घालायचं की नाही, तुम्हाला जन्म द्यायचा की नाही हे ठरवणारा तुमचा बाप आहे. जरा इमॅजिन करा, जर 2 मुलांच्या नंतर त्यांनी ठरवलं असतं आई बाबांनी की तुम्हाला आता मुलं नको आहेत, 2 नंबरच्या नंतर जेवढी मुलं आहेत त्यांनी ही पृथ्वी पाहिली असती का, हा जग पाहिलं असतं का? माझा प्रश्न असा आहे की काही मुलं म्हणतात की आमच्यासाठी तुम्ही काय केलं? अरे तुला जन्म दिला, इथेच तुझ्यावरती पराकोटीचे आणि अनंत उपकार तुझ्या बापानं तुझ्यावर केलेत. तुला जन्म दिला हे तुझ्यावरती भयंकर उपकार आहेत. आपण पाहतोय आज हल्ली आई वडिलांच्या संपत्तीसाठी आपापसामध्ये भांडणारी भावंड आम्ही पाहतो. संपत्तीच्या वादावरून एकमेकांमध्ये कोर्ट कचेऱ्या करताना आम्ही भावंडांना पाहतो. अरे पण आई आणि वडील मी सांभाळतो, मला सांभाळायचे आहेत म्हणून कोणी भांडताना आपल्याला दिसत नाहीत. वडील मला पाहिजेत, वडिलांची जबाबदारी मी घेणार असे म्हणणारे फार कमी आहेत. आणि जे आई वडिलांना मनोभावाने ज्यांची सेवा करतात, जे आई बाबांना आपल्या सोबत त्यांच्या सोबत राहतात, ते मुलं धन्य आहेत. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, माता पितू उपठाण पुत्त दारस सग्ग हो अनुकुलाच कम्मंता एतन मंगलम उत्तमम. मुलं कशी असावी? जी आई बाबांची सेवा करतात ते उत्तम पुत्र होय. त्यांच्या हातून कुशल कर्म घडतं आणि आई बाबाची यथोचित सेवा केल्याने आपल्याला असंही पुण्यप्राप्ती होणारच आहे, परंतु आपण या पुण्यापासून लांब का राहावं? वडिलांची कमी त्याला विचारा ज्यांना वडीलच नाहीत. ज्यांचे वडील अगदी लहान वयातच गेले, ज्यांचे वडील अगदी त्यांचा जन्म झाल्यानंतर गेले, ती मुलांना काय मोठ्या जबाबदाऱ्यांनी आयुष्य जगावं लागतं हे वडील नसणाऱ्यांना विचारा. किती पराकोटीतून किती कष्टातून त्यांना आयुष्य जगावं लागतं हे ज्यांना वडील नाहीत त्यांना विचारा. आणि आपण हल्ली पाहतो 3-3, 4-4, 5-5 मुलं असताना घरामध्ये आई वडील ते एकटेच घरी राहतात.
का तर म्हणे त्यांना पेन्शन आहे, त्यांची रिटायरमेंट नंतर त्यांना पेन्शन बसलेली आहे, त्यांचा उदरनिर्वाह चाललाय, त्यांचं भागून जातं. अरे पण माझा प्रश्न असा आहे की फक्त उदरनिर्वाह भागण्यापुरताच त्यांना लांब ठेवा, त्यांना माया प्रेम ममता नसावी का? त्यांची इच्छा नसेल का नातवंड त्यांच्या सोबत असावी, मुलं त्यांच्या सोबत असावी? काहीकांची अडचण असू शकते, आपण समजू शकतो. नोकरी निमित्त व्यवसाय निमित्त आपल्या पत्नीला घेऊन आपल्याला बाहेर राहावं लागतं. पण आई वडिलांच्या प्रती आपली काही बांधिलकी आहे की नाही, काही कर्तव्य आहेत की नाही, की आठवड्यातून महिन्यातून किमान आम्ही आईबाबांना भेटलो पाहिजे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत, त्यांचं सुखदुःख जाणून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. हे आम्ही कधी करणार? आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, विश्वातील सर्वात मोठं पुण्य आणि कुशल कर्म कुठलं असेल तर आई वडिलांची सेवा करणे हे उत्तम मंगल होय. वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केलेत हे आठवून पाहिलं तर आपल्याला आपले वडील समजतील की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केले. आपल्याला शिक्षण घेता यावं, आपल्याला कुठली वस्तू कमी नाही पडावी म्हणून वडील दिवस रात्र कसे राबले असतील. दर महिन्याला मुलांना नवीन कपडे लागतात, नवीन बुटं लागतात, सर्व वस्तू लागतात, शाळेचे शिक्षणाचा खर्च लागतो, ट्युशनच्या फी लागतात, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज मुलं करतात, त्यांचे पैसे त्यांना भरावे लागतात. हे सगळं कोण करतं? कोण बघतं हे? आपल्याला नवीन कपडे लागतात, पण आपल्या वडिलांनी किती वर्ष आधी नवीन कपडे घेतले होते हे किती मुलांनी आपल्या बाबांना विचारले? कधी आठवा आपल्या वडिलांनी शेवटचे कपडे कधी घेतले होते? हा आपण स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. माझ्या आई-बाबांबरोबर मी किती टायमिंग पुरता किती आधी जेवण केलं होतं, त्यांच्यासोबत मी कधी जेवलो होतो, ते जेवण आठवा. आई-बाबांना तुमच्याकडनं काही जास्त अपेक्षा नाहीयेत, तुम्ही त्यांना खूप वेळ दिला पाहिजे. पण जोही तुम्हाला वेळ मिळत असेल तो थोडासा आपण त्यांच्याबरोबर व्यतीत केलं तर त्यांना समाधान वाटतं. आणि ही जबाबदारी तुम्ही मी आपण घेतली पाहिजे. एक आदर्श समाज आम्ही निर्माण केला पाहिजे. आपण म्हणतो, आई वडील कुठे आहेत तुझे? हा, माझे आई वडील माझ्याकडे असतात. अजिबात नाही. आई वडील माझ्याकडे नसतात, मी आई वडिलांकडे राहतो. ही भाषा आपली झाली पाहिजे. मी आई बाबांकडे राहतो. जे आहे त्यांच्या कष्टाचं आहे. त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार केले, त्यांनी आम्हाला चांगलं शिक्षण दिलं, त्यांनी आम्हाला चांगली नोकरी मिळावी म्हणून किती ठिकाणी खस्त्या खाल्ल्या असतील, आम्हाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून किती शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी पायऱ्या झिजवल्या असतील, किती लोकांचे त्यांनी हातपाय पडले असतील, किती लोकांना त्यांनी विनवणी केली असेल की माझ्या मुलाचं नोकरीचं जरा बघा. हे आपणच आठवायचं आहे. आपला बाप जो स्वाभिमानाचं आयुष्य जगतो, पण आपल्यामुळे तो किती जणांच्या पुढे त्यांनी हात जोडला असेल हे आठवून बघा. आणि मग आपण आरोप करावं की माझ्या वडिलांनी माझ्या आईने काय केलं. एक सोशल मीडियावर मी व्हिडिओ बघितली, त्यांच्या वडिलांचा जीव गेलेला आहे बेडवर आणि त्याच्यानंतर त्यांचा अंगठा घेऊन ते पेपरवरती सगळे अंगठे लावतात आहे, प्रॉपर्टीच्या पेपरवर. आपण पण कदाचित ही व्हिडिओ पाहिली असेल. काय आम्ही एवढे कृतज्ञ झालोय? काय आमच्या सामाजिक भावना संपलेल्या आहेत? काय आई-वडिलांच्या प्रती जी आमची प्रचंड इच्छाशक्ती होती ती संपत चाललेली आहे? काय आम्ही समाज व्यवस्थेच्या विरुद्ध वागत चाललोय? आम्ही भारतीय समाजामध्ये जगत असताना काय आमची नीतिमूल्य जी आहेत ते आम्ही आता हळूहळू पायदळीत उडवत चाललोय? हा ज्याचा त्याचा ज्याने त्याने विचार करावा असा हा प्रश्न आहे. आणि जर नसेल तर निश्चितच आपण आपल्या आईबापांची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो. असो,
मला जेवढं सुचलं, जेवढं वाटलं बोलावं, मी आपल्याशी बोललेलो आहे. वडील हे आपल्यासाठी खूप मोठं त्यागाचं मंदिर आहे. त्याग आहे तो, समर्पणाचं जिवंत उदाहरण आहे. आणि म्हणून आई-वडिलांच्या प्रती आपण कृतज्ञ राहूया, त्यांच्या ऋणात सदैव राहूया. त्यांच्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा आपण मुलगा, आपण मुलगी म्हणून आपण जास्तीत जास्त कशा पूर्ण करणार याचा आपण विचार करावा. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो. आपण जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओला कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. जय संविधान.